नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि शेतकऱ्यांसमोर, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर बोंडअळीचं जे संकट उभं राहिलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवरती ही वृत्तमालिका आपण पाहतोय. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातला शेतकरी संकटात सापडलाय. सणासुदीच्या काळात हातातोंडाशी आलेला घास बोंडअळीच्या संकटामुळे हिरावला गेलाय. त्यामुळे शेतकरी पुरता हादरून गेलाय. परिणामी शेतकऱ्यांसमोर कसं जगावं हा प्रश्न निर्माण झालाय. कपाशीवरती आता बोंडअळीनं कपाशी मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक गर्तेत अडकलाय. बोंडअळीच्या संकटावर मात करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. बीटी कॉटनचा वापर करूनही बोंडअळीचं संकट निर्माण झाल्यानं शास्त्रज्ञांसमोरही आता मोठं आव्हान निर्माण झालंय. नगदी पीक असलेल्या कपाशीचा बोंडअळीकडून फडशा पडत असल्यामुळे ग्रामीण भागातलं अर्थकारण धोक्यात आलंय. आणि याच पार्श्वभूमीवरती राज्यभरातल्या कापूस उत्पादक शेतकरी जे आहेत, ज्यांनी कपाशीचं पीक ते कित्येक वर्ष घेत आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर तिकडे अमरावती जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन आणि कपाशीचं उत्पादन घेतलं जातं. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं पीक हातचं गेलंय. तर आता कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. पेरणीचा खर्चही निघणं अशक्य झालंय. आता शेतकऱ्यांना सरकारनं मदत करावी, अन्यथा आत्महत्येची वेळ येईल अशी भीती या शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जातीये. बघूयात धवलसरीतल्या शेतकऱ्यांसोबतचं नेमकं काय म्हणणं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन आणि कापसाचा पेरा घेतला जातो आणि अमरावती जिल्ह्यातही साधारणतः मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीन याची शेतकरी पेरणी करतात. सुरुवातीला एकतर दुबार तिबार पेरणीचं शेतकऱ्यांना संकट आलं, त्यामुळं शेतकऱ्याच्या हातातलं सोयाबीन जे आहे सोयाबीन पूर्णतः गेलं आणि शेवटी सततधार पाऊस आल्यामुळं शेतकऱ्याच्या शेतात असलेलं जे सोयाबीन होतं सोयाबीन पूर्णतः उद्ध्वस्त झालं. त्यानंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची जी दारोमदार होती ती कपाशीवर होती. मात्र कपाशी शेतात आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीने प्रादुर्भाव केलेला आहे. मी ज्या शेतात आहे, ढवळसरीचं शेत आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी शेतात शेतकरी आलेला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या शेतात आपण पाहू शकतो की हे गुलाबी बोंडअळी जे आहे मोठ्या प्रमाणात या कपाशीच्या बोंडांमध्ये निघत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात आलेलं हे कपाशीचं जे पीक आहे हे सुद्धा जाते की काय अशी अवस्था आता शेतकऱ्याची झालेली आहे. त्यामुळे आधीच हवालदिल झालेला हा शेतकरी जो आहे, शेतकरी मोठ्या प्रमाणात आता संकटात सापडलेला आहे. शासनाने या शेतकऱ्यांना काहीतरी मदत घोषित करावी अशी या शेतकऱ्यांची आता मदत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचं संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. तर शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलेलं हे बोंडअळीचं संकट, याच पार्श्वभूमीवरती चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. आणि नेमका कुठे चुकलेलं आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचं हे संकट महाराष्ट्रातून जात नाहीये, यावरती आपण संवाद साधतोय. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट सर आपल्या सोबत आहेत आणि त्यासोबतच कृषी तज्ञ मिलिंद राऊत सर देखील आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल सरांकडे आपण जाऊयात. अनिल सर, नेमकं कुठे चुकलं? गेल्या काही वर्षांपासून बोंडअळीचं हे संकट राज्यातल्या कपाशीच्या उत्पादनावरती आलं आणि त्यानंतर ते ठाण मांडून जे बसलंय ते अजूनही जाण्याचं नाव घेत नाही. आणि यावर्षी तर पुरता उद्ध्वस्त झालाय शेतकरी, कारण एक एक करून एका पाठोपाठ एक संकट, त्यात हे बोंडअळीचं नवीन संकट. वेचणीचा हा खरं तर आत्ताचा हंगाम आहे आणि त्यामध्ये आता जगायचं कसं असा प्रश्न या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. बोंडअळीची उत्पत्ती ही सुद्धा एक निसर्गाच्याच प्रक्रियेचा भाग आहे. हे काय मानव निर्मित नाहीये. परंतु याला कंट्रोल करण्यासाठी मानवाने तंत्रज्ञान विकसित केलं आणि त्या तंत्रज्ञानाच्या आधारे जगभर लोक या संकटातून बाहेर पडलेली आहेत. आपल्या देशामध्ये या तंत्रज्ञानाचा स्वीकार होत नाही, ही खरी अडचण आहे. बोंडअळी तर जगभर आहे, परंतु ती आपल्या देशामध्ये त्याचा प्रादुर्भाव इतका का होतो? तर याला आटोक्यात आणण्यासाठी जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते वापरण्याची परवानगी शेतकऱ्यांना नाहीये. बरं, हे झालं बोंडअळीच्या बाबतीमध्ये. मक्यामध्ये लष्करी अळी येते, सिरियल्स त्याच्यामध्ये
लष्करी आळी येते, हम्म, ती सुद्धा पूर्ण पीक फस्त करून टाकते. ती हम्म, कंट्रोल करण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञान आहे. हम्म, हम्म, आपल्या देशामध्ये तयार झालेलं बीटी वांग्याचं बियाणं, हा, याच्यामध्ये फळ पोखरणारी आळी जी जवळ 40% पीक खराब करून टाकते. हम्म, तर हो, ते तंत्रज्ञान आपल्या देशाने स्वीकारलं नाही. त्याला GSE परवानगी दिली, हम्म, मान्यता दिली. हम्म, तरी सुद्धा त्या काळच्या काँग्रेस सरकारने, जयराम रमेश हे त्यावेळेला पर्यावरण मंत्री होते, त्यांनी त्याच्यावरती मोरेटोरियम लावलं. ते अद्यापही या सरकारने सुद्धा ते उठवलेलं नाही. बांगलादेशने हे बियाणं स्वीकारलं हम्म, हम्म, आणि आज ते बिगर फवारणीचं वांगं म्हणून ते विकतायत. ते हम्म, तिथले शेतकरी समृद्ध झाले आणि हम्म, भारतातल्या शेतकऱ्यांना मात्र हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं जात नाही. हम्म, हम्म, जग हम्म, कुठे चाललेलं आहे आणि आपण आता पुन्हा मागच्या 18व्या शतकाकडे निघालेलो आहोत का काय? बरोबर, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. हम्म, तर हम्म, सरकारने प्रामाणिकपणे विचार करावा, हम्म, की आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या देशाला जर पुढे जायचं असेल तर आपण कोणतं तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे. अगदी तुम्ही खरं, बाकीच्या हम्म, क्षेत्रामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान घेता. लढाईसाठी तुम्हाला राफेल विमान लागतं. तुम्हाला बरोबर, मोबाईलमध्ये काल तयार झालेला मोबाईल आज भारतामध्ये उपलब्ध होतो. परंतु आपल्या देशामध्ये 70च्या दशकात तयार झालेलं हे बीटी तंत्रज्ञान हम्म, आपला देश का स्वीकारत नाही? हम्म, जाणीवपूर्वक तुम्हाला शेतकऱ्यांना गरीब ठेवायचंय का? कर्जबाजारी ठेवायचं, आत्महत्या करायला प्रवृत्त करायचंय का? हम्म, हा प्रश्न आमच्या पुढे आता निर्माण होऊ लागलेला हम्म, आहे. हम्म, हम्म. अगदी अगदी अनिल सर, आणि आपल्या याच प्रश्नावरती जो तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच प्रश्नाला धरून निवृत्त कृषी अधिकारी रामेश्वर चांडक सर देखील आपल्याशी जोडले गेलेले आहेत आपल्या सोबत. हाच प्रश्न मी त्यांना विचारते. रामेश्वर सर, आता तुम्ही अनिल घनवट सरांचं जर म्हणणं ऐकलं असेल तर आधुनिक तंत्रज्ञान जे की शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतं ते वापरण्याची मुभा, अनुमती आपल्या शेतकऱ्यांना नाहीये, असं का होतंय नेमकं? आपलं कृषी खातं कमी पडतं या सगळ्यामध्ये? नाही, याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सर्व प्रकारच्या किडींचा अभ्यास या शेतकऱ्यांचा होणं अपेक्षित होतं. हम्म, तो न झाल्या कधी काय होतंय यावरती लक्ष केंद्रित हम्म, आपण विचार करणार आहे. प्रत्येक आळीचं एक वेगळं विशिष्ट कार्यक्रम आहे. हम्म, त्याच्यामध्ये तिन्ही प्रकारच्या बोंडाळ्यामध्ये हम्म, हिरवी घाटे आळी म्हणजे जे आपण हिरवी बोंडाळी म्हणतो, हम्म, त्याचा जो प्रकार आहे हम्म, तो हिरव्या बोंडाळीचा प्रकार आपण बीटीच्या माध्यमातून वाचवण्याचा प्रयत्न केला. बर, दुसरा जो प्रकार आहे स्पोडोप्टेरा, स्पोडोप्टेरा म्हणजे चिपकेची बोंडाळी, हम्म, तिचाही आपण थांबवण्यासाठी प्रयत्न केले. हे हम्म, बीटीच्या माध्यमातून ह्या दोन बोंडाळ्या आपण थांबवल्या. पण शेवटची जी गुलाबी बोंडाळी आहे, हा, ज्याला शेंद्री बोंडाळी असे म्हणतो आपण, हो, पिंक बोलवर, त्याचा अटॅक मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात झालाय हम्म, की विचारता सोय. हम्म, गेल्या 3 वर्षापासून प्रत्येकाला आपण सांगतो बाबा फरदड ठेवू नका, हम्म, परंतु फरदड ही अविभाज्य भाग विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये झालेला आहे हम्म, आणि फरदड ठेवून गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव वाढतो. या दोन गोष्टीवर करणं अत्यंत गरजेचं आहे. हम्म, जर आपण लक्षपूर्वक काम केलं तर ह्या अळ्यांचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने होतो. हम्म, हम्म, जसं हिरवी बोंडाळी, हिरवी बोंडाळीचा जो प्रादुर्भाव आहे हम्म, तो आता बीटीमुळे आपल्याला पाहायला मिळत नाही. हम्म, चिपकेची बोंडाळी म्हणजे ज्याला आपण शेंड्याळी म्हणतो, हम्म, त्याचाही प्रादुर्भाव पाहायला मिळत नाही. हम्म, आता सध्या प्रश्न कशाचा आहे, तो गुलाबी बोंडाळी. हम्म, आणि तो का दिसतो, तर बीटी हा फक्त 90 दिवसासाठी सक्रिय आहे. हम्म, 90 दिवसाच्या नंतर येणाऱ्या आळीसाठी हम्म, तो सक्रिय नाही. हम्म, विशेषतः स्पोडोप्टेरासाठी म्हणून BG2 आला. हम्म, पहिला जो होता तो हिलिओथिस साठी होता हम्म, आणि BG2 आल्यानंतर स्पोडोप्टेरा, स्पॉटेड बोलवर्म आणि तुमचं हिलिओथिस या हम्म, 3 आळ्याचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने त्याच्यामध्ये सुविधा दिलेली आहे. या गोष्टीवर जर कॉन्सन्ट्रेट केलं, पण आता गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही एक बघतोय की बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस शोषण करणाऱ्या किडीमुळे जास्त नुकसान पाहायला मिळते आणि गुलाबी बोंडाळीचे गेल्या 2 वर्षात सगळ्यात जास्त नुकसान यावर्षी पाहायला मिळतंय. हम्म, आता दुसऱ्या वेचणीचा जो कापूस येतोय त्या प्रत्येकाच्या कापूस वेचणीमध्ये जेवढा कापूस घरी आलाय हम्म, प्रत्येकाच्या घरामध्ये आळ्या पाहायला मिळत आहेत. हम्म, अशी परिस्थिती आहे. हम्म, हम्म, याचं व्यवस्थापन करताना तिन्ही प्रकारानं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. हम्म, हम्म, एक वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर, दुसरा प्रकार आहे तो आहे जैविक कीटकनाशकांचा वापर हम्म, आणि तिसरा प्रकार आहे तो रासायनिक कीटकनाशकांचा वापर. हम्म, वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये आता प्रत्येक ठिकाणी बरेच जण म्हणतात अमावस्येची फवारणी अत्यंत गरजेची असते. हम्म, त्याच्यामध्ये लिंबोळी अर्काची फवारणी जर दर अमावस्येला घेतली तर अंडी घालण्याचा प्रकार सगळ्यात कमी होऊ शकतो. त्या दृष्टीनं लिंबोळी अर्क हा अमावस्येच्या फवारणीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. हम्म, दुसरं जैविक औषधामध्ये
आता मार्केटमध्ये बीटी मिळतोय. हम्म, बीटी, डबल बीटी असे 2 प्रकार मिळत आहेत. जरी बीटी युक्त कापूस असला तरी त्याच्यावर बीटी फवारला तर गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण होतं, हे प्रत्यक्ष आम्ही बीडमध्ये बघितलं. बरं. म्हणजे बीटीची फवारणी सुद्धा त्याला उपयुक्त आहे. हम्म, तिसरा जो प्रकार आहे तो मेटारायझिमचा. हम्म, मेटारायझिम आणि बिव्हेरिया बॅसिना हम्म, हे जर 2 एकत्र औषधं घेतले आणि त्याच्या जर फवारणी केल्या हम्म, तर आपल्याला त्याचे सगळ्यात चांगले परिणाम मिळू शकतात. हे आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळालं. बरं. हम्म, सध्या परिस्थिती काय आहे, ज्यावेळेस आपण नियंत्रणाचा विचार करतोय हम्म, त्यावेळेस ते पूर्ण नुकसान झाल्याच्या नंतर आपण नियंत्रणाचा विचार करतोय. हम्म, ही परिस्थिती आजची आहे. हम्म, त्याला ज्यावेळेस नियंत्रण घ्यायचं त्यावेळेस नियंत्रण न केल्यामुळं आजचं जे झालेलं नुकसान आहे ते हम्म, टाळता येत नाही. हम्म. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. तेच रामेश्वर सर, की आजचं जे नुकसान आहे ते टाळता येत नाहीये आणि ह्याला बळी पडतोय शेतकरी. आणि म्हणूनच तुम्ही ज्या व्यवस्थापनाबद्दल तुम्ही आता सांगितलं तेच व्यवस्थापन कृषी विभागाकडून कमी पडतंय का, हाच खरं तर मुळातला प्रश्न होता तुम्हाला विचारलेला. याच संदर्भात कृषी तज्ज्ञ आपल्या सोबत आहेत, मिलिंद राऊत. त्यांना देखील हाच प्रश्न घेऊन विचारणार आहोत. मिलिंद सर, तुम्ही रामेश्वर चांडक यांचं जर पूर्ण सगळं त्यांनी एक्सप्लेन केलेल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या असतील व्यवस्थापनासंदर्भातल्या, तर एकूणच आपल्याला नेमकं काय वाटतं, कृषी विभाग कुठे कमी पडतोय का? आणि जर व्यवस्थापन कमी पडत असेल तर या शेतकऱ्यांपर्यंत हे व्यवस्थापन पोहोचवण्यासाठी आणखीन काय करण्याची गरज आहे, जेणेकरून किमान पुढच्या वर्षी तरी सध्याची परिस्थिती जी उद्भवली आहे शेतकऱ्यांसमोर ती उद्भवणार नाही? याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे 2012 पासून वातावरण बदलाची सुरुवात होत आहे. त्या वातावरण बदलाचा हा आपला प्रत्येक पिकावर आणि फळबागावर भाजीपाल्यावर परिणाम होणार आहे. त्याबद्दलचं अजूनही संशोधन आपल्या इथे होत आहे की नाही मला माहित नाही, पण मला वाटतं कदाचित होत नसावं. सगळ्यात मोठा भाग वातावरण बदलाचा आहे. त्याचबरोबर दुसरं जे काही आपल्या इथे जे चालू आहे, सर्व शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची कीटकनाशकं, बुरशीनाशकं कधी फवारावी ही माहिती आहे, परंतु त्याची आगाऊ सूचना जी आहे, आगाऊ सूचना शेतकऱ्यांना देणं आवश्यक आहे. ती आगाऊ सूचना शेतकऱ्यांपर्यंत वेळोवेळी योग्य वेळी पोहोचत नाही. दुसरा महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये आज आपण म्हणजे सत्तेत असलेले आणि विरोधात असलेले हे सर्व शेतकऱ्यांना गृहीत धरतात. आज बघा अनेक वर्षापासून डुप्लिकेट बियाणं येत आहे, परंतु सर्वांना माहिती आहे, कृषी खात्याला माहिती आहे, सरकारला माहिती आहे, विक्रेत्याला माहिती आहे, शेतकऱ्यांना माहिती आहे, पण का म्हणून आपण त्यांना पकडत नाही, का म्हणून आपण त्यांना अटकाव घालत नाही? त्याचा सोर्स माहिती आहे आणि हे सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये जे परत परत अळी येत आहे त्याचं कारण आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तंत्रज्ञान आपण वापरतो आहे ते कालबाह्य झालं आहे आणि निसर्गाचा नियमच आहे की त्याच्यामध्ये वारंवार बदल होत असतात. त्या बदलाला अनुषंगाने आपण त्याच्यावर तंत्रज्ञानावर कशा पद्धतीने रिसर्च करू याचा विचारच केलेला नाहीये. आणि कृषी विभाग जे आहे, कृषी विभागाचं काम आहे प्रचार आणि प्रसार करणे. जोपर्यंत कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारचं तंत्रज्ञान योग्य वेळी पोहोचवण्याकरता त्यांना पूर्ण माहिती जर समजली जाणार नाही तर ते कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल कसं? आणि आजचा शेतकरी सुद्धा हा तेवढाच हुशार झालेला आहे. आपल्या शेतकऱ्यांनी सुद्धा नवीन नवीन वाण आणि नवीन नवीन प्रकारचं संशोधन तंत्रज्ञान त्याच्यामध्ये स्वतःच्या बुद्धिमत्तेने आणलेलं आहे. या सर्वांचा एकत्रितपणे विचार होऊन शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून काय करता येईल हे बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी फरतड घेऊ नये आणि ग्रामसभा घेऊन पिकाचं नियोजन केलं पाहिजे. आम्ही काय करतो, एकाच प्रकारचं मोनोक्रॉपिंग सारखं क्रॉप घेतो, त्याचबरोबर वारंवार तेच पीक घेत जातो. त्याच्या पद्धतीचा जो शेतकऱ्यांना मार्गदर्शन योग्य वेळी हवं आहे ते मार्गदर्शन योग्य वेळी होत नाही. जर समजून जा, आता मला तरी वाटते की ज्या भागामध्ये कापूस आणि सोयाबीन होते त्या भागातला शेतकरी हा पूर्णपणे पावसामुळे अतिवृष्टीने गेलेला आहे. आर्थिकदृष्ट्या त्याचा कंबरड मोडलेला आहे. जर त्याला वाचवायचं असेल, त्याची दिवाळी साजरी करायची असेल तर कमीत कमी 25,000 रुपये एकरी त्याला मदत दिली पाहिजे. त्याकरता मुख्यमंत्री साहेब, पवार साहेब, आमचे फडणवीस साहेब या तिघांनी जर पंतप्रधानांना भेटून शेतकऱ्यांकरता काही केलं तर ते होईल. कारण की आपली अर्थव्यवस्था ती ग्रामीण भागावर आहे. आणि चौथं महत्वाचं म्हणजे या सर्वांनी एकत्रितपणे बसून शेतकऱ्यांकरता आम्ही काय नवीन देऊ शकतो जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघून त्याला तंत्रज्ञान अपग्रेड करू शकतो याचा सुद्धा विचार कृषी विद्यापीठ आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने केला पाहिजे. कारण की तिथे रिसर्च होतं ते लॅब टू लँड पोहोचत नाही आणि आता उलट चालू झालं. आता लँड टू लॅब म्हणतात, परंतु ती जी तफावत आहे ती इतके वर्षापर्यंत अजूनही ती तफावत काही गेलेली नाही. याकरता सर्वांनी एकत्रितपणे बसून याचा विचार करणं आवश्यक आहे. अन्यथा भारत हा परत रसातळा गेला जाईल. अगदी मिलिंद सर. आणि आता त्यामुळे
या बोंडाळीमुळे कणा मोडलेला आहे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचा, त्यामुळे पुन्हा एकदा उभं करण्यासाठी या शेतकऱ्यांना राज्य सरकार, केंद्र सरकार असेल नेमकी काय भूमिका घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची आहे, कारण जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. मालिका आपण न्यूज 18 लोकमत वरती बघत आहात. दुबार पेरणी आणि अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर पडत असलेल्या परभणी जिल्ह्यातील शेतकरी आता कापसावर आलेल्या बोंडअळीमुळे पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय. अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेला कापूस या बोंडअळीने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अतिवृष्टीमुळे आधीच कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जवळपास 60% कमी उतारा शेतकऱ्यांच्या हाती लागत होता. त्यात आता कापसावर बोंडअळीचाही प्रादुर्भाव होऊ लागल्यानं शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या आशाही धुळीत मिळाल्यात आणि त्यामुळे खर्च आणि उत्पन्न याचं कुठेच ताळमेळ बसत नाहीये. परभणी जिल्ह्यातील अशाच कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे, त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी विशाल माने यांनी. आसमानी संकटाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्याच्या पाठीमागे जणू काही संकटाची मालिका सुरू आहे. अतिवृष्टी पाठोपाठ आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागे हे बोंडअळीचं नवीन संकट उभं राहिले आणि त्यामुळे अतिवृष्टीमधून वाचलेला थोडाफार जो कापूस आहे तो आता पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एकूणच संकटाची जी मालिका सुरू आहे यामुळे शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक संकटात ढकलला जातोय. आपल्यासोबत परभणी जिल्ह्यातील काही कापूस उत्पादक शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नेमकी काय शेतामध्ये सुरू आहे, काय संकट आहेत सध्या? सर, मागच्या वर्षी मी कापूस लावलेला होता आणि पावसामुळे ते मला काही मागच्या वर्षी उत्पन्न झालं नाही आणि यावर्षी त्यामुळं आम्ही कापूस लावला आणि त्याला चांगली पोझिशन असल्यामुळे त्याच्यावर खूप खर्च केला आणि शेवटी आता मागे पुन्हा अतिवृष्टीमुळं कापूसाचं नुकसान बरंच झालं. किती झालं असेल? सर 60%च्या वरती नुकसान झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये काही दिवस झालं समोर म्हणून मी कापूस सगळा काढून त्याच्यावर त्याची नुकसान म्हणजे थोडं कमी करण्यासाठी दुसरं काही उपटून रबी काही घेणार त्याच्यामध्ये. परभणी जिल्ह्यातील या पट्ट्याची ओळख अशी आहे की हा पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन केलं जातं. आपल्यासोबत अन्य शेतकरी आहेत. साधारणपणे दरवर्षी आपलं कापसाचं काय उत्पन्न असतं आणि यावर्षीच्या किती डिफरन्स येईल? दरवर्षी 15 ते 20 पर्यंत उतारा येते, पण ह्या वर्षी अतिवृष्टी आणि बोंडअळीमुळं 7 ते 8च क्विंटल उतारा येत आहे. म्हणून ही उपटून सनी मी ह्या जागेवर हरभरा किंवा ज्वारी घेण्याचे विचारात आहे. आता उपटणार आहे ह्यांना. एकूण खर्च आणि जे उत्पन्न मिळणार याचं तर राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याची ही व्यथा, ही चिंता त्यांना भेडसावणारी आपण पाहतोय. जितका उरला सुरला कापूस होता, मुसळधार पावसामुळे जे नुकसान झालं त्यानंतर परतीच्या पावसात देखील मोठ्या प्रमाणात जवळपास 60 ते 70% कपाशीचं नुकसान झालेलं आहे आणि या परतीच्या पावसातून, मुसळधार पावसातून जे उरलं सुरलं पीक होतं त्यावरती देखील आता हे बोंडअळीचं संकट जे आहे ते उभं ठाकलेलं आहे. त्यामुळे नेमकं शेतकऱ्यांनी करायचं काय याच संदर्भात आणि आता या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारची भूमिका काय असायला पाहिजे, कृषी विभागानं काय पाऊल उचललं पाहिजे, या संदर्भात आपण संवाद साधत आहोत, चर्चा करत आहोत. या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय असू शकतो याचा खरं तर आपण शोध घेतो आणि यासाठी निवृत्त कृषी अधिकारी रामेश्वर चांडक सर आपल्या सोबत आहेत. त्यासोबतच अनिल घनवट सर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यासोबतच कृषी तज्ञ मिलिंद राऊत यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला प्रश्न अनिल घनवट यांच्यासाठी, शेतकरी संघटनेचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. सर, शेतकऱ्यांना कुठेतरी गृहीत धरलं जातंय का आणि त्याचमुळे आज शेतकऱ्यांसमोर हे संकट उभं ठाकलंय? हो, नक्कीच शेतकऱ्यांना गृहीत धरलं जातंय. शेतकरी काही प्रतिकार करत नाही किंवा केला तरी तो पुरेसा पडत नाही. यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काही करत नाही. प्रत्यक्षात या तंत्रज्ञानाला परवानगी देण्यासाठी सरकारला काही खर्च नाहीये, फक्त यांनी परवानगीच द्यायची आहे. परंतु यांनी परवानगी नाकारल्यामुळे हे संकट एक ओढावलं. त्याच्याबरोबर बोगस बियाण्याचा व्यापार करणाऱ्यांची एक मोठी फळी तयार झाली. कारण त्याच्यावर काय पाकिटावर काहीच नसतंय, जे शेतकरी तर घेतो, परंतु त्याला हे पाहिजे तंत्रज्ञान. आता आपले मिलिंद सर जे म्हटले की मतदान घ्यावं. आज 15 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये बीजी किंवा HTBT कापसाची लागवड झालेली आहे.
BG4 म्हणून सुद्धा काही बियाणं शेतकऱ्यांनी लावलं. ते आता कितपत याला प्रतिकार करेल गुलाबी बोंडअळीला ते येणारा काळ सांगेल. परंतु लाखो हेक्टरमध्ये लागवड झालेली असताना पुन्हा मतदार हे मतदानच समजा की आणि याला परवानगी देऊन टाका. सरकारला काय प्रॉब्लेम मला हेच कळत नाही. आपण पुन्हा शेणामातीच्या शेतीकडे जाऊन टिकू शकत नाही. हे आता लक्षात घेतलं पाहिजे. सरकारला जर शेतकऱ्यांसाठी काही करायचं असेल तर याला नवीन तंत्रज्ञानाला परवानगी द्या. दुसरं, आता जे नुकसान झालेलं आहे हेक्टरी 50,000 रुपये तुम्हाला शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत करावीच लागेल, कारण दोन्ही पिकं त्यांची खरीपाची आणि आता ही पण पिकं गेलेली आहेत. आणि तिसरी गोष्ट, कृषी खात्याने आता ऑफिस सोडून शेतामध्ये जायची गरज आहे. आता आमच्या या रामेश्वर सरांनी सांगितलं की शेतकऱ्यांना सगळं किडींबद्दल माहिती पाहिजे. अहो, प्रत्येक शेतकरी काय BSc ऍग्री होऊ शकत नाही. मी सुद्धा ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट आहे, पण मला सगळ्या किडींची माहिती नाहीये. सामान्य शेतकरी करू शकत नाही. पुन्हा या 3 जातीचे औषधं फवारा, सगळ्या पद्धतीचं हे करा. आणि हे करण्यापेक्षा यांनी त्यांच्या याच्यामध्ये निवेदनामध्ये कुठेही नवीन जातीला परवानगी द्या असा उल्लेख केला नाही. एकीकडे ते सांगतात की आम्ही हेलिओथिस कंट्रोल केलं, आम्ही स्पॉटेड बॉलवरून कंट्रोल केलं. हे कृषी खात्याने काही नाही केलं याच्यामध्ये भोलगार्ड 1 आणि 2 जे काय आपल्याला बियाण्याला परवानगी मिळाली त्याच्यामुळे हे कंट्रोल झालेलं आहे. बरोबर. मग असं जर आपल्याला पिंक बोलवर कंट्रोल करायचा असेल, शेंद्री बोंडअळी कंट्रोल करायची असेल तर त्या बियाण्याला परवानगी द्या, आपोआप कंट्रोल होऊन जाईल. कशाला इतक्या फवारण्या करायची? शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो या तंत्रज्ञानामुळे. ही बाब सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. अनिल सर, STBT बियाण्याची जर परवानगी दिली तर तणनाशक काढण्याचा खर्च कमी होऊन जातो एका फवारणीमध्ये. अगदी हाच प्रश्न घेऊन रामेश्वर चांडक यांच्याकडे आपण जाऊयात. निवृत्त कृषी अधिकारी रामेश्वर सर, अनिल सरांचं म्हणणं आपण ऐकलेलं असणार आहे. त्यामुळे कुठेतरी कृषी अधिकाऱ्यांनी शेतात थेट जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची गरज आहे. तो संवाद कुठेतरी कमी पडतोय आणि शेतकऱ्यांना ज्या मार्गदर्शक सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे त्या पोहोचत नाहीयेत. आणि त्याची परिणिती म्हणजे आज उद्भवलेली ही परिस्थिती. एक कृषी अधिकारी, निवृत्त कृषी अधिकारी आहात, त्यामुळे एकूणच कृषी विभाग कमी पडतोय का? आणि जर कमी पडत असेल तर कुठे कमी पडतोय आणि तो पडू नये आणि भविष्य काळात होणाऱ्या आत्महत्या कमी व्हाव्यात आणि शेतकऱ्यांचं संकट कमी व्हावं यासाठी काय नेमकं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे? सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत जी चर्चा आपली चालू आहे त्याच्यामध्ये फक्त सरकार शेतकरी या संदर्भात आपण चर्चा करतो. फक्त कपाशी या पिकाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर गेल्या 10-12 वर्षापासून या संदर्भात किडीचं सर्वेक्षण करण्याची एक व्यवस्था कृषी विभागाच्या माध्यमातून केलेली आहे. त्यामध्ये कीडचं ज्यावेळेस सर्वेक्षण होतं आणि कीड दिसते त्यावेळेस लगेच त्याची ऍडवायझरी दिली जाते, ही कीड आता आलेली आहे आणि याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. हे कृषी विभागाच्या माध्यमातून सततची प्रक्रियेमध्ये हे चालू आहे. पण जर तसं होत असेल तर आता आपण ज्या शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांचं इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं कसं? जर इतक्या व्यवस्थितरित्या मार्गदर्शन त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर आज इतक्या मोठ्या प्रमाणात शेती उद्ध्वस्त कशी झाली? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मी एकच देऊ शकेल किंवा यावर्षीचा जो पाऊस आहे हा नियंत्रणासाठी पुरेसा नव्हताच. दुसरी गोष्ट, BG1 आला काय, BG2 आला काय, STBT आला काय किंवा कुठलाही BT आला तर त्याची रेजिस्टन्सची पॉवर किती दिवसासाठी असते? 2 किंवा 3 वर्ष. चौथ्या वर्षी परत काम करायला सुरुवात करते. BG1 आला, 2 वर्ष त्यांनी काम केलं. 2002 मध्ये BG आला BG1. 2005 मध्ये ज्यावेळेस 2002 मध्ये 265 हेक्टरवर BG होता आणि 2005 मध्ये 95% क्षेत्रावर BT कापसाची लागवड झाली. ते त्यावेळेस तर रेट जास्त होते आणि त्याच्यानंतर परत BG1 वर ज्यावेळेस अळीचा प्रादुर्भाव सुरू झाला त्यावेळेस BG2 आला. फक्त काय व्हायला लागलं, आपण नवीन इंट्रोडक्शन करतोय, जीन ट्रान्सफर करतोय आणि त्याच्या माध्यमातून ही पिकं निवडायचा प्रयत्न करतोय. ज्यावेळेस जीन बदलतोय आणि त्या जीनला परत रेजिस्टन्सची ज्यावेळेस ते किडीची तयार होते, कारण आपल्यापेक्षा त्या किडींची प्रतिकारक क्षमता ही सगळ्यात जास्त आहे आणि कुठल्याही वातावरणात ती स्वतःला तयार करून घेते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रामेश्वर सर, तुम्ही टेक्निकल गोष्टी खरं तर एक्सप्लेन करत आहात. प्रश्न असा आहे की या टेक्निकल बाबी त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीयेत जे खरं तर हे उत्पादन घेतायत. हा मूळ मुद्दा आहे. अनिल घनवटांकडे जाऊयात. अनिल सर, पटतंय का तुम्हाला रामेश्वर सरांनी हे जे सगळं एक्सप्लेन केलं त्याबद्दल आपलं काय मत? टेक्निकली ते बरोबर आहे,
परंतु शेतकऱ्यांकडून ही कामं करून घेणं हीच कृषी खात्याची जबाबदारी आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जे रेजिस्टन्स येतो ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ही कुठल्याही बाबतीमध्ये होत असते. परंतु तंत्रज्ञानही त्याच्यावरती मात करत चाललंय ना. आज गुलाबी बोंडअळीला सुद्धा मारणारं प्रोटीन तयार आहे. रायवन एसी मध्ये एबी टाकून त्यांनी ते तयार केलेलं आहे. ते घ्या फक्त. तुम्हाला बाकीचं काय करायचंय? उद्या त्याच्यावरती जर रेजिस्टन्स मिळालं तर आणखी चौथं होईल. तंत्रज्ञान जसं जसं प्रतिकार शक्ती वाढत जाते तसं तसं तंत्रज्ञानही प्रगत होत जातं आणि त्याच्यावर मात करणारे उपाय आपल्याकडे असतात. आपण ते स्वीकारायचंय का नाही, इथपासून अजून सुरुवात आहे आपल्याला. तर हे आपण स्वीकारलं तर हा प्रश्नच उद्भवणार नाहीये. आणि त्याच्याबरोबर हे तंत्रज्ञान योग्य प्रकारे शेतकऱ्यांना वापरलं गेलं पाहिजे. याच्यासाठी काय प्रयत्न करणं गरजेचे आहे. याच्यामध्ये रिफ्युजियल जर तुम्ही लावलं नाही तर ते लवकर रेजिस्टन्स मिळवतं. हे काम कृषी खात्याचं आहे. शेतकऱ्याच्या शेतावरती जाऊन त्यांना ते कंपल्शन करावं की तुम्ही हे रिफ्युजियल लावा, नाही तर मग तुमचा कापूस आम्ही मोडून टाकू. अगदी अनिल सर, खरं आणि यामध्ये कृषी अधिकारी महत्वाची जबाबदारी निभावत असतात. त्यामुळे निवृत्त कृषी अधिकारी स्वतः आपल्या सोबत आहेत. रामेश्वर सर, एकूणच हे सगळं इम्प्लिमेंट करणं आपल्या हातात असतं अधिकारी म्हणून. त्यामुळे कुठे अडतंय नेमकं? आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी परवानगी मिळत का नाहीये शेतकऱ्याला? याच्यामध्ये घनवट सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि मिलिंद सरांनी सांगितल्याप्रमाणे खरंच याच्यामध्ये बरेचसे बदल अपेक्षित आहे. पण हा अपेक्षित बदल करताना काय होतं, कृषी विभागाचे कर्मचारी किती आहेत आणि ते किती लोकांशी संपर्क करू शकतात. मी वैयक्तिक 40 कृषी विभागामध्ये काम केलं. ज्यावेळेस काम केलं तर कंटिन्यू आम्ही संपर्कात राहून सुद्धा जे शेतकरी स्वतः करायचं म्हणतात, जसं आता रेफ्युजीच्या संदर्भात त्यांनी म्हणले, यावर्षी नवीन टेक्नॉलॉजी आपण काय केली, रेफ्युजी पूर्ण बियाणामध्येच मिसळून दिला. तर आता त्या बियाणामध्ये मिसळून दिल्यामुळे काय झालं, किंवा सगळीकडे ते आळीचे काही झाडं दिसत आहेत, काही झाडावर आळी दिसत नाही. ही आजची परिस्थिती आहे. जे रिफ्युजी आपण लागवडच करीत नाही, ते रिफ्युजी लागवड करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती शासनाच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. नाही असं नाही. त्यावेळेस आपण तंत्रज्ञानाचा विचार करतोय. तंत्रज्ञान फक्त अपग्रेड करणं एवढाच त्याच्यातला भाग नाही. अपग्रेड करताना त्याला लागणारं जे विस्ताराचं कार्य आहे, एक्सटेन्शनचं माध्यम लागतं, ते एक्सटेन्शनच्या माध्यमामध्ये कुठतरी कृषी विभाग कमी पडतोय, हे माझं मत झालं. अगदी याचं कारण एक तर कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे आणि त्यासोबतच विस्तार कार्य करण्यासाठी लागणारं ज्ञान हे कर्मचारी सुद्धा अपुरं आहे, या मताचा मी आहे. अगदी. त्यामुळे दुसरी एक की त्यावेळेस शेती शाळेच्या संदर्भात ट्रेनिंग ऑफ फॅसिलिटेटर म्हणून एक कार्यक्रम असतो. 6 महिन्याचं कपाशीचं ट्रेनिंग आम्ही देतो. त्या ट्रेनिंग मध्ये आम्ही सगळं शिकवतो. वा कीड कशी असते, तर कीडी नियंत्रण करण्यापेक्षा व्यवस्थापन करणं हा सगळ्यात महत्वाचा. आणि व्यवस्थापनाची प्रक्रिया ही त्यामुळे स्वतःपासून होते. व्यवस्थापनात कुठेतरी कमीपणा जो आहे तो स्वतः कृषी अधिकारी म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. तुम्ही स्वतःच खरं तर हे कबूल केलेलं आहे. कृषी तज्ज्ञ मिलिंद राऊत सर आपल्या सोबत आहेत. मिलिंदजी, खरं तर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो आहोत आणि नेमकं आपलं मत काय आहे, या सगळ्यातून निष्कर्ष नेमका काय काढाल? शेतकऱ्यांचं हितासाठी नेमकं आता काय पाऊल उचलण्याची गरज आहे? शेतकऱ्यांच्या हितासाठी आता पाऊल जे उचलायचं आहे ते सरकारने उचलायचं आहे. सरकारसमोर मोठा पेच आहे की जनुकीय तंत्रज्ञानात त्याला परमिशन द्यायची की नाही द्यायची. मला असं वाटतं सरकारने कालबद्ध पद्धतीने दोघांना सुद्धा, जे जनुकीय तंत्रज्ञानाचा विरोध करतात आणि जे जनुकीय तंत्रज्ञान हवाय म्हणतात, दोन्ही प्रकारच्या शास्त्रज्ञांना कालबाह्य पद्धतीने कार्यक्रम ठरवून द्यावा की तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून काय देऊ शकता, जेणेकरून वातावरण ठीक राहील, आमचं नैसर्गिक समतोल राहील आणि इतर पिकांना नुकसान होणार नाही. दुसरी गोष्ट जी करायला पाहिजे ती शेतकऱ्यांनी पूर्णपणे शेतीच्या प्रश्नावर एकत्रित यायला पाहिजे. ज्या दिवशी शेतकऱ्यांना त्याच्या मताची किंमत कळेल त्या दिवशी शेतकरी हा आपल्या राज्यकर्त्यांवर आणि सरकारवर आणि कृषी अधिकाऱ्यांवर आपला अधिकार गाजवू शकेल. त्यांना काय होतं, मतदान एकगट्टा होत नसल्यामुळे शेतकऱ्याच्या मताला कोणीही मोजत नाहीये, त्याला किंमत देत नाहीये. याच्यातून आजच्या घडीला जर बाहेर निघायचं असेल तर तंत्रज्ञानाचा विचार करायला पाहिजे. तुम्हाला मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये आणि सर्व गोष्टीमध्ये नवीन तंत्रज्ञान हवं. जेवणामध्ये नवीन नवीन पदार्थ वेगवेगळ्या. तर त्याच वेळी सरकार काय करतं की एकीकडे आम्ही सुभाष पाळेकरांना प्रमोट करतो आहे, एकीकडे आम्ही जनुकीय तंत्रज्ञानाकडे जातो आहे, एकीकडे आम्ही जैविक पद्धतीने जातोय. हा सगळा घोळ होत आहे. याच्यातून काहीतरी कालबाह्य पद्धतीचा असा ठराविक कार्यक्रम ठेवून विभागवार, ज्या विभागामध्ये आपल्याला कशा पद्धतीने केलं पाहिजे, विभागवार
पीक पद्धतीनुसार, रोटेशननुसार, तिथले नैसर्गिक पद्धती आणि जमिनीचा हे बघून जर कालबाह्य पद्धतीने कार्यक्रम ठरवला तरच शेतकऱ्याचं भलं होईल, अन्यथा शेतकऱ्याचं भलं होणार नाही. आणि आजच्या घडीला सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी. त्याचबरोबर आता जेव्हा केव्हा हे कापूस जिनिंग मध्ये जाईल तेव्हापासूनच त्याचे पतंगाचं नियंत्रण केलं पाहिजे, जेणेकरून परत पुढच्या येणाऱ्या सीझन मध्ये शेतकऱ्याला नियंत्रण हे नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी कृषी विभाग असेल, राज्य सरकार असेल, या सगळ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून कृषी विभागाने अधिक त्वरित पावलं उचलणं गरजेचं आहे. आपल्या तिघांनी देखील आमच्या न्यूज 18 लोकमतशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या प्रश्न बोंडाळीचं संकट या वृत्तमालिकेत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जाऊया जळगावला. जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ तालुक्यातही वांजुळा शिवारात कपाशी पिकावर बोंडाळीचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेकडो एकरावरील कपाशी फेकण्याची वेळ आली आहे. दिवाळीसारख्या ऐन सणासुदीच्या काळात पिकावर आलेल्या प्रादुर्भावामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय. या हताश शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी. आणि त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर त्यांच्या भावना लक्षात आलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या हजारो हेक्टर क्षेत्रावरती खरं तर राज्यभरात लाखो हेक्टरवरती दरवर्षी कपाशीचं पीक घेतलं जातं. यंदा एका पाठोपाठ एक संकट जी आहे ती शेतकऱ्यावरती कोसळली. परतीच्या पावसानं मोठा धुमाकूळ घातला आणि त्यानंतर आता बोंडाळीचं हे संकट. त्यामुळे दिवाळीचा सण साजरा कसा करायचा हा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. आणि बातमीचा आणखीन एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे बेळगाव सीमा भागातून. बेळगावसह सीमा भागात दरवर्षीप्रमाणे आज काळा दिवस साजरा होत नाहीये. कोरोनाचं कारण देत कर्नाटक पोलिसांनी अनेक अटी सीमावासियांवरती लादल्या आहेत. बेळगावमध्ये दरवर्षी निघणारी मुकर सायकल रॅली देखील यंदा रद्द करण्यात आली आहे. पण शहरातल्या मराठा मंदिरांमध्ये ठराविक मराठी भाषिकांच्या उपस्थितीत आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान एकीकडे मराठी भाषिक काळा दिन पाळत असताना दुसरीकडे कन्नड संघट आणि कानडी लोक राज्योत्सव साजरा करतायत. आणि याचबद्दल बेळगाव शहरात नेमकं काय वातावरण आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर यांनी. 1 नोव्हेंबर या दिवशी ज्या पद्धतीनं सीमा भागात मराठी भाषिक काळा दिन साजरा करतात, तसाच कानडी लोक आजच्या दिवशी राज्योत्सव साजरा करतात. मी सध्या आहे बेळगाव शहरातल्या राणी कित्तूर चन्नम्मा सर्कलमध्ये आणि आपण बघतोय की हा समोरचा जो पुतळा आहे तो राणी कित्तूर चन्नम्मा यांचा पुतळा आहे. तो पुतळा पूर्णपणे सजवण्यात आलेला आहे. आकर्षक अशी सजावट आपण बघतोय आणि खाली आपण बघतोय अनेक तरुणी असतील किंवा युवक असतील हे सेल्फी काढतायत या ठिकाणी. आणि शहरातल्या अनेक भागामध्ये अशा पद्धतीनं कमानी देखील उभ्या केल्यात. आपण समोर बघतो ही झेंडूच्या फुलांनी सजवलेली कमान आहे. चौकाचौकांमध्ये अशा कमानी पाहायला मिळत आहेत. राज्योत्सवाच्या निमित्तानं जी मिरवणूक निघत असते त्या मिरवणुकीला परवानगी मात्र पोलिसांनी दिलेली नाही. ज्या पद्धतीनं मराठी भाषिकांच्या मूक सायकल रॅलीला परवानगी दिली नाही तशा पद्धतीनंच राज्योत्सवाच्या मिरवणुकीला देखील परवानगी दिलेली नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो की कडेकोट असा पोलीस बंदोबस्त बेळगाव शहरासह संपूर्ण राज्यामध्ये तैनात आहे. प्रामुख्यानं सीमा भागामध्ये देखील तैनात आहे. बेळगावमध्ये जे रस्ते येतात कोल्हापूर जिल्ह्यामधून किंवा इतर जिल्ह्यांमधून त्या रस्त्यांवर देखील पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतो. बाजूला आपण बघतो या ठिकाणी पोलीस गाड्या तैनात आहेत. आणि अशा पद्धतीने स्वागत कमानी अनेक शहरातल्या ठिकाणी उभा करण्यात आलेल्या, शहरातल्या अनेक भागामध्ये उभा करण्यात आलेल्या आहेत. पण राज्योत्सव ज्या पद्धतीनं उत्साहानं साजरा होतोय तसा मात्र मराठी भाषिकांचा काळा दिन आज उत्साहामध्ये होत नाही. कारण कोविडचं कारण देत काही अटी लादत मराठी भाषिकांना आजचा काळा दिन साजरा करायला परवानगी दिलेली आहे. मराठा मंदिरमध्ये त्यांची निषेध सभा होणार आहे. मात्र महाराष्ट्रामधून दरवर्षीप्रमाणे कुणी ना कुणीतरी एखादा नेता किंवा राजकीय राज्यकर्ते जे आहेत ते येत असतात. मात्र यंदाच्या काळ्या दिनाला मराठी भाषिकांसोबत महाराष्ट्रातील कुणीही नेता किंवा राज्यकर्ते नसणार आहेत. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, बेळगाव. तर दुसरीकडे अजूनही बेळगाव शहरात अत्याचार सुरूच असल्याचं बघायला मिळते. बेळगाव शहरातल्या शिवसेना कार्यालयाबाहेर नेमकी काय स्थिती आहे आणि शिवसैनिकांच्या काय प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये शिवसेनेचं कार्यालय आहे आणि याच कार्यालयाच्या बाहेर मी खरं तर उभा आहे. पण त्याच्या बाहेर आपण बघतोय हा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे.
सीमावासियांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये शिवसेना खरं तर अग्रभागी असते. मात्र आत्ता आपण बघतोय की शिवसैनिक या ठिकाणी कार्यक्रम करतील अशी शक्यता होती. त्यामुळं तो कार्यक्रम किंवा काळ्या दिनाचा कार्यक्रम दडपण्यासाठी खरं तर पोलीस या ठिकाणी आले आहेत आणि शिवसैनिकांना आपण बघतो अशा पद्धतीनं बेसमेंटला खरं तर लपून बसावं लागलेलं आहे. काळे कपडे घातलेले आहेत. काय म्हणणं आहे नेमकं पोलिसांचं? पोलिसांचं म्हणणं आहे की इथं तुम्ही कार्यक्रम कोणताही करू नका. मराठा मंदिरमध्ये तिथं कार्यक्रम साडे झाला आहे, तुम्ही तिकडं कार्यक्रम करा, इथं कोणताही कार्यक्रम करू नका म्हणून सांगून गेले आम्हाला. आमचा ॲक्च्युली धरणे कार्यक्रम इथं आयोजन आम्ही केलेलं होतं. खरं आम्हाला CPI बेसमेंटला यायला लागते, इतकी दडपशाही आहे पोलिसांची. सरकारने प्रशासनाने बंदी घातली. कालपर्यंत आम्हाला बंदी दिली, फक्त हे दिलं होतं, परवानगी दिली होती. रात्री 2 वाजता आमच्या जिल्हा प्रमुख नोटीस देण्यात आली, इथे कार्यक्रम करून. काय म्हणून नोटीस दिली? प्रशासनाने सांगितले काळे झेंडे वगैरे लावू नकात, काळे कपडे घालू नकात. हा अन्याय आहे. काळे कपडे घालू नका म्हणणं अन्याय आहे असं वाटतंय. काळे कपडे घालून आम्ही निषेध करणारच काही पण झाले तरी. पण मला सांगा, शिवसेनेच्या या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये दरवर्षी काळा दिन कसा साजरा होतो? सायकल फेरीमध्ये आम्ही सहभागी होऊन पुरा रॅली सायकल रॅलीमध्ये जाऊन फिरून सर्व आम्ही सहभागी होतो सर्वजण. आणि आज पोलीस प्रशासनाने सांगितले की एक ठिकाणी तिथे मराठा मंदिरला कार्यक्रम केलेला आहे, तिथे तुम्ही सर्वजण जावा म्हणून परवानगी आहे तिथंच करा. तिथे करा. मग आता आपण सर्वजण जमून आम्ही तिकडे चाललोय. काका किती वय आहे तुमचं? काळं शर्ट घालून आलाय. आमचं वय 81 आहे काय, आणि आम्ही 56 पासून लढत आहोत. आणि 56ला आम्ही सत्याग्रह वगैरे केलं, झेल वगैरे भोगले, पोलिसांचे मारबीर खाले. पण आम्ही जोपर्यंत आमचा सीमा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. कोविडचं जरी कारण असलं तरी ही दडपशाही जी एक प्रकारची आहे ती या बेळगावमध्ये पाहायला मिळते. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, बेळगाव. तर ज्या मराठा मंदिर कार्यालयामध्ये मराठी भाषिकांचं ठिय्या आंदोलन आणि मेळावा होणार आहे तिथला देखील आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. बेळगाव शहरातल्या ज्या मराठा मंदिरमध्ये मराठी भाषिकांचं ठिय्या आंदोलनाने मेळावा होणार आहे त्या भागामध्ये देखील कडेकोट असा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते. पाठीमागे आपण बघतोय नुकताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची ही गाडी आलेली आहे आणि कर्नाटक पोलीस अशा पद्धतीनं या हॉलच्या बाहेर या ठिकाणी थांबलेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपण बघतो या पोलिसांच्या गाड्या देखील या ठिकाणी तैनात आहेत आणि जेणेकरून ज्या अटी घातल्या आहेत त्या अटींनुसारच मराठा मंदिरामध्ये हा मराठी भाषिकांचा आंदोलन किंवा जो मेळावा आहे तो होणार आहे. कोविडचं कारण देत खरं तर परवानगी नाकारली होती, पण आपण पाहतोय हेच समोरचं मराठा मंदिर मंगल कार्यालय आणि याच कार्यालयामध्ये मराठी भाषिकांचं जे आंदोलन आहे ते असणार आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच की अजूनही आजच्या दिवशी देखील कानडी दडपशाही जी आहे ती बेळगावमध्ये पाहायला मिळते. काळे कपडे घालू नका, जे काही नियम आणि अटी तुम्हाला लागू केलेले आहेत किंवा दिलेले आहेत ते त्या अटी सगळ्या पाळूनच हे आंदोलन करण्यात यावं किंवा हा मेळावा घेण्यात यावा असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाही नेता किंवा कुणीही राज्यकर्ते या आजच्या मेळाव्याला किंवा काळ्या दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नाहीत, कारण कोविडचं कारण देत बेळगावमध्ये कुणालाही प्रवेश करता येणार नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे. पण ज्या काही अटी घातलेल्या आहेत, जरी सायकल फेरीला परवानगी दिली नसली तरी ज्या काही अटी घातल्या आहेत त्या अटी पाळत मराठी भाषिक आजचा काळा दिन बेळगावसह सीमा भागामध्ये साजरा करतोय. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, बेळगाव. आणि यानंतर बातमी आहे मराठा आंदोलनाची. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज मुंबईच्या लालबाग परिसरातून मराठा जोडो आंदोलन सुरू केलं जात आहे. राज्य सरकारनं मराठा आंदोलनाच्या संदर्भात खेळ मांडला असून या सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी हे आंदोलन घेत असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चा महामुंबईकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज मराठा जोडो असं आंदोलन सुरू होणार आहे. हे आंदोलन लालबागच्या भारत माता या सिनेमाच्या जवळून सुरू होणार आहे. आपण बघतो आहोत सगळी तयारी इथं झालेली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे. सकाळी 10 वाजता ठीक हे आंदोलन सुरू होणार आहे. पोलिसांच्या वतीनं केवळ 3 गाड्यांना परवानगी देण्यात आलेली असल्यामुळं इथं खरं तर हे आंदोलन जे आहे ते आता मर्यादित स्वरूपात सुरू होणार आहे. आपण पाहिले की मराठ्यांचे मोर्चे हे खूप मोठ्या प्रमाणावर होते, परंतु त्या तुलनेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेषतः केवळ 3 गाड्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. आजच्या आंदोलनाचं नाव मराठा जोडो असं नाव तुम्ही ठेवण्यात आलेलं आहे, ते का आणि कशा पद्धतीनं आज ही रॅली संपूर्ण मुंबईभर फिरणार आहे? मागचे 2 महिने आंदोलनं मुंबईभर चालू आहेत. मागच्या आठवड्यात तर रोज आंदोलनं सुरू होती.
यामध्ये आम्हाला प्रामुख्याने एक लक्षात आलं की बऱ्याचशा मराठा समाजामध्ये आतापर्यंत राज्य सरकारची काय भूमिका कोर्टामध्ये झालेली आहे त्याच्याबद्दल संभ्रमता आहे. ॲडमिशन संदर्भात देखील मुलांना माहिती नाही की नक्की ॲडमिशन्स पुन्हा ॲप्लिकेशन करायचे आहेत, नाही करायचे आहेत, ओपन बंद करायचे आहेत. तर या सर्व संदर्भामध्ये या लोकांना एकत्रच आणणं आणि पुन्हा त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणं याच्यासाठी हे आंदोलन आपलं आहे. तर महामुंबईमध्ये आज आपण सेंट्रल लाईन पकडलेली आहे की आज आपण दादरपासून या भारतमातापासून सुरुवात करतोय, आपण कुर्ल्याला जातोय, आपण चेंबूरला जातोय, मानकुर्द करतोय, जो आपलं मुलुंड आहे, भांडूप आहे, कन्नमवार नगर आहे आणि असं करत करत आपण ठाण्याला पोहोचतोय. मध्ये घाटकोपर ईस्ट देखील आहे. तर हे सर्व भाग आपण करत असताना आज आपण सेंट्रल लाईन करतोय. पुढच्या रविवारी हीच वेस्टर्न लाईन मध्ये असणार आहे. हा मराठा जोडो अभियान आहे म्हणून 3 गाड्यांचे आम्हाला परमिशन दिलेले. आम्ही लोकांना भेटणार आहोत, जनजागृती करणार आहोत. परंतु जो आता पंढरपूर येथून जो आता पायी दिंडी निघालेली आहे, मला वाटते 15 दिवसानंतर ती मुंबईमध्ये पोहोचेल. तोपर्यंत कोरोनाचा प्रभाव असला किंवा नसला तरी सुद्धा मोठा मोर्चा होईल. कारण का आता हे राज्य सरकार ज्याप्रमाणे वागत आहे, मराठा समाजाला ज्या प्रकारचे ते ट्रीटमेंट देत आहेत, अतिशय चुकीची देत आहेत. कुठेही मराठा समाजाचा विचार केला जात नाही. आपण सुप्रीम कोर्टामध्ये पाहिलं असेल की एक महिना पुढे ढकलला आहे स्थगितीची जी सुनावणी होती. खऱ्या अर्थाने जर का राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये जर का बाजू मांडली असती तर ती स्थगिती उठली असती, हा प्रश्न आला नसता. आणि जनजागृती करून राज्य सरकारला त्यांचं डोकं ठिकाणीवरती आहे काही विचारण्यासाठी आम्ही हा पंढरपूरचा मोर्चा आलेला आहे आणि तो मोर्चा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात होईल. राज्य सरकार झोपलेलं आहे. हे तिन्ही पार्टीचं सरकार झोपलेलं नुसतं आणि मराठ्यांना नुसतं खेळवतायत ते आणि मराठ्यासाठी काही करत नाहीये. आपण बघितलं यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की राज्य सरकार केवळ मराठ्यांना खेळवत आहे आणि त्याच्यामुळे अखेर आम्हाला संघटित व्हावं लागतंय आणि अशा पद्धतीचं आंदोलन जे आहे ते करावं लागतंय. पुढे जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह प्रणाली न्यूज 18 लोकमत मुंबई. आणि मराठा आंदोलनाच्या या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.